बारकाईने निरीक्षण केले तर पहिल्यांदा झुरळ किचन ओट्यावरच दिसतात। आपल्या घरात झुरळ होण्याचे मुख्य ठिकाण म्हणजे किचन। तर किचनची वेळेच्या वेळी स्वच्छता केली तर घरात झुरळ कधीच होणार नाही। सर्वांना नमस्ते। तर बघा, आज मला आहे ना किचनची टाईल्स धुवायची आहे। तर म्हटलं पूर्ण हे करावं स्वच्छता। बरेच दिवस झाले, आज धुईल उद्या धुईल असं रोजच चाललेलं आहे। पण म्हटलं नाही, आता उन्हाळा सुरू होईल आणि उन्हाळा सुरू झाला की पाणी खूप कमी पडतं। म्हटलं आता सध्या पाणी जास्त येत आहे तर आपली स्वच्छता करून घ्यावा। तर आजपासून मी स्वच्छतेला सुरुवात करणार आहे। तर बघा, आज प्रथमच आहे ना मी किचनची स्टाईल आणि ही खिडकी, किचन वट्टा हे सर्व एकदम आहे ना स्वच्छ करणार आहे। तर मग तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व दाखवते। तर मस्तपैकी स्वच्छ करणार आहे, एकदम क्लीन। बघा, ही जाळी बिळी एकदम आहे ना तेलकट झालेली आहे, खिडकीच्या काचा बिचा सर्व एकदम स्वच्छ करून दाखवून मी तुम्हाला छान मस्त। आता आपल्याला किचन ओट्याची स्वच्छता करायची म्हणजे आता सगळ्यात प्रथम आपल्याला माठ आहे ना खाली उतरून ठेवावं लागेल, कारण मग आता इथं सगळं आपल्याला पाण्याने धुवून स्वच्छ करायचं आहे। यानंतर मिक्सर सुद्धा बाजूला उचलून ठेवावं लागेल। तर आपल्या किचन ओट्यावर काय जास्त पसारा नाहीये, तर फक्त माठ आणि मिक्सर आहे ते उचलून ठेवते आणि मग नंतर स्वच्छतेला सुरुवात करते। तर आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने स्वच्छ करणार आहे। तर मी काय काय वापरणार आहे स्वच्छतेसाठी ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। एका पातेल्यामध्ये पाणी घेऊ आणि पाणी ना गरम करून घेणार आहे, कारण किचन ओट्यावरती बघा सारखा तेलाचा वापर केला जातो, त्यामुळे बघा किचन आपलं एकदम तेलकट असतं। तर त्यासाठी ना गरम पाणी करून घ्यायचं। तर किचन ओट्यावरती आपण सकाळ संध्याकाळ जेवण बनवतो, तर तेलाचा वापरामुळे किचन ओटा, किचनची स्टाईल वगैरे ना आपलं सर्व तेलकट होतं। ही खिडकीच्या काचा वगैरे सर्व आहे ना फोडणी दिलं का सर्व तेल वरपर्यंत उडतं आणि ते एकदम चिकट चिकट होतं। तर ते साध्या पाण्याने काही निघत नाही, त्यामुळे मी काय केलेलं आहे, या ठिकाणी एकदम गरम पाणी करून घेणार आहे आणि यामध्ये बघा शॅम्पू टाकणार आहे। तर मी तुम्हाला आहे ना सर्व दाखवते एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने। आणि मी नेहमी ना किचन ओटा, किचनची स्टाईल वगैरे ना याच पद्धतीने स्वच्छ करते, त्यामुळे ना ते अजिबात आहे ना स्वच्छ करताना त्रास होत नाही, एकदम पटपट स्वच्छ होतं। त्यामुळे मी ज्या पद्धतीने करते त्याच पद्धतीने मी तुम्हाला आहे ना दाखवते। आता बघा, ही किचनची स्टाईल आहे ना एकदम वरतीपर्यंत असते, तर आपला हात पोहोचत नाही। तर त्यासाठी बघा मी माझ्याकडे एक काठी होती, ती काठी घेतलेली आहे। तर यानंतर बघा या ठिकाणी एक आहे ना पिलो कव्हर घेतलेला आहे, कारण आहे ना या पिलो कव्हर मध्ये ना पाणी जरा साठून राहतं। मग आता आपण हे पाणी गरम करणार आहे, यामध्ये शॅम्पू टाकणार आहे। तर काय करायचं, ह्या काठीला आहे ना बघा असा पिलो कव्हर आहे ना असा एक रबर घ्यायचा आणि रबरने ना असं पॅक करून घ्यायचं आणि मग यामध्ये बुडवायचं आणि वरती असं पुसून घ्यायचं, म्हणजे ना आपला हात पोहोचत नाही तिथपर्यंत हे आपली काठी आणि हा पिलो कव्हर काम करेल। तिथं पिलो कव्हर या काठीला कसा बांधायचा ते मी तुम्हाला दाखवते। जर तुम्हाला अजून यापेक्षा बारीक घडी घालायची असेल तर अशी घालू शकता किंवा अशी तरी मोठी ठेवू शकता तुम्ही। तुम्ही या ठिकाणी ना कॉटनचा कपडा घेतला तरी चालेल, कारण त्यामध्ये पाणी धरून राहतं। धरून राहिल्यामुळे काय होतं, आपण ज्या ठिकाणी फिरवतो ना त्या ठिकाणी सर्व हे गरम पाणी आणि शॅम्पू मस्तपैकी काम करेल। ज्या ठिकाणी चिकट आणि तेलकट डाग आहे ते सर्व निघतील। बघा या प्रमाणे असं करून घ्यायचं। मग आता असं आपलं तयार झालंय हे, तर आपण काय करायचं, असं पातेल्यामध्ये बुडून घ्यायचं। नंतर आता मी ते पाणी गरम होतंय, मग गरम झाल्यानंतर शॅम्पू टाकते मग तुम्हाला दाखवते कसं बुडवायचं ते। या ठिकाणी बघा पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं, तर पाणी सुद्धा गरम झाले। तर आता मी गॅस बंद करते आणि या ठिकाणी बघा आपण एक शॅम्पूची पुडी घेतलेली आहे। या ठिकाणी तुम्ही कुठलाही शॅम्पू घेऊ शकता, माझ्याकडे आता हा होता म्हणून मी हाच घेते। तर आता आपण आहे ना शॅम्पूची पुडी कट करून घेऊ आणि या पाण्यामध्ये शॅम्पू टाकून घेऊ। शॅम्पू असं तेलकट असेल तर आहे ना इतकं पटकन काढतो ना, तर त्यामुळे ना कधी पण शॅम्पूच वापरायचा। एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला हे ना साफ करता येते, तर अजिबात घासावं सुद्धा लागत नाही, मेहनत जास्त करावी लागत नाही, काही नाही। हे बघा मी आता एक छोटा ब्रश घेतलाय आणि ना हे पाणी पूर्ण मिक्स करते। बघा अशा पद्धतीने पूर्ण पाणी मिक्स करून घ्यायचं आणि हे पाणी गरम असल्यामुळे ना मी एकदम पटकन आपले तेलकट आणि चिकट डाग आहे ना एकदम पटकन निघतात। नंतर मग काय जण काय करतात, घासणी साबण त्यांनी खूप वेळ जातो। तर बघा आजपासून आहे ना तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्कीच साफ करा, तर तुमचा वेळही वाचेल आणि स्वच्छताही एकदम भारी होईल। शेगडीवरच्या आहे ना जाळ्या काढून घेऊ। ह्या बर्नर मध्ये पाणी जाऊ नये म्हणून आहे ना आपण अशा वाट्या पालत्या घालून घेऊ यावरती। या ठिकाणी बघा आपलं शॅम्पूचं पाणी तयार होतं। तर बघा काठीला कपडा बांधलाय,
तर कपडा आपण आहे ना पाण्यामध्ये बुडून घेतलाय. आता आपल्याला जेवढं पाणी आहे पाहिजे तेवढं त्या कपड्यामध्ये आहे बरोबर. जर जास्त होत असेल तर आपण हाताने पिळून सुद्धा काढू शकतो. तर बघा कपडा आणि काठी किती छान काम करत आहे या ठिकाणी. जर तुम्हाला किचन वाट्यावर सुद्धा उभं राहण्याची, तुमच्याकडे जर छोटी काठी असेल तर तुम्ही खुर्चीवर उभं राहून सुद्धा करू शकता. बघा पूर्ण वरपर्यंत आपल्याला स्वच्छ करता येते आणि एकदम छान स्वच्छ होतंय. तर बघा या ठिकाणी आपण कपडा आणि एक काठी आणि शॅम्पूच वापरलेला आहे. तर ह्या वस्तू आपल्या घरात सहज असतात. तर एकदम स्वच्छ होतं या पद्धतीने जर केलं तर. बघा एकदम पट 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 आपल्याला आहे ना स्वच्छ करतात. तेलकट चिकट बघा या काठीच्या आणि कपड्याच्या मदतीने आपल्याला कोपरे बिपरे एकदम छान स्वच्छ करता आलेत. आणि कसं किचन वट्टा जर आपला स्वच्छ नसेल तर आपलं स्वयंपाक बनवण्यास सुद्धा मन लागत नाही. तर त्यामुळं काय करायचं, किचन वट्टा नेहमी स्वच्छच ठेवायचा, म्हणजे आपल्यालाही फ्रेश वाटतं आणि म्हणजे असं एकदम आनंदी वातावरण राहतं. तर या पद्धतीने असा किचन वट्टा आहे ना स्वच्छ करून घ्यायचा. तर या पद्धतीने केला तर आपल्याला जास्त मेहनतही करावी लागत नाही. एक अगदी सहजपणे स्वच्छ होतो आणि आपल्याला एकदम भारी वाटतं. आता हे साफ करताना कुठली घासणी वगैरे काहीच वापरलेलं नाहीये. फक्त मी घासणी आता आहे ना थोडंसं आहे ना आपली खिडकीच्या काचा वगैरे आहे ना त्यावरती जरा तेलकट डाग असतात तर ते एकदम पॅक बसलेले असतात, तिथंच थोडीशी घासणी वापरणार आहे. नाहीतर बघा या ठिकाणी मी ना कुठेही घासणीचा वापर केलेला नाहीये. पूर्णपणे कपड्यांनी स्वच्छ केलेला आहे. आणि यानंतर बघा मी नळाला पाईप लावून घेतला आणि पाईपाने ना बघा एकदम सर्व आहे ना बारीक प्रेशर करून आहे ना सर्व धुवून घेतलं. म्हणजे घरातही जास्त पाणी बिणे अजिबात खाली पाणी सांडलेलं नाही. जे काही पाणी होतं ते सर्व असं किचन वट्यावरच साठलं आणि ते लगेच गेलं बेसिंगमध्ये. त्याच्यामुळं किचन वट्यावर सुद्धा आहे ना जास्त पाणी झालेलं नाहीये. किचनची आपली खिडकी आहे तर त्या खिडकीची जाळी एकदम तेलकट आणि त्या ठिकाणी अशा तेलकट जाळ्या तयार होतात. तर तिथं सुद्धा आहे ना मी शॅम्पूचं पाणी लावून घेतलं. नंतर बघा काचांना सुद्धा सर्व शॅम्पूचं पाणी लावून आणि बराच वेळ तसंच ठेवलं. मग ते भिजलं आणि भिजल्यानंतर आहे ना सर्व आहे ना असं निघलं. तर काही ठिकाणी थोडेसे डाग वगैरे राहिले होते. तर मी काय केलं, आपला ब्रश असतो ना छोटा, त्या ब्रशनी ना बघा या पद्धतीने सर्व असं घासून काढलं. तर एकदम क्लीन निघलं त्या छोट्या ब्रशनी पण. आणि नंतर काय केलं, पाणी मारून आहे ना सर्व एकदम स्वच्छ धुवून काढलं. तर एकदम नवीन असल्यासारखंच वाटत होतं. तर बघा अशी आपण स्वच्छता जर केली तर आपल्या घरात आहे ना झुरळ अजिबातच होत नाही. तर बघा अशी स्वच्छता आपण महिन्या-2 महिन्यातून केली तर आहे ना किचन वट्टाही आपला एकदम स्वच्छ राहतो आणि मनही प्रसन्न राहतं. स्वयंपाक करताना म्हणजे असं वाटत नाही की किचन वट्ट्यावर जास्त राडा तेलकट पाहिलं तर आपलं मन लागत नाही. तर अशा पद्धतीने आपण किचन वट्टा आहे ना नेहमी स्वच्छ करायचा. यानंतर आपण आता शेगडी साफ करून घेऊ. तर शेगडीवरती बघा असे पिवळसर डाग पडलेले असतात. फोडणी देताना हळदीचे मसाल्याचे ते पडतात. तर या ठिकाणी बघा माझी सुद्धा शेगडी ना अशी पिवळी झालेली आहे. तर मी आता एकदम घासणी घेतली आणि भांड्याचा साबण घेतलेला आहे आणि त्यानेच घासणार आहे. तर एकदम छान निघल. आणि घरामध्ये झुरळ होण्याचं मूळ कारण म्हणजे आपल्या किचन पासून सुरुवात होते. म्हणजे इथून बघा किचन वट्ट्यापासून इथं जर आपली स्वच्छता नसेल तर 100% आपल्या घरात झुरळ होतात. तर आपल्याला या ठिकाणापासूनच ना स्वच्छता जर आपण ठेवली तर झुरळ अजिबात होत नाही. बघा शेगडी सुद्धा या पद्धतीने मस्त घासून घेतली. आणि मी कधी शेगडीवर पाणी मारत नाही, पण आज म्हणलं चला पाईपानी शेगडी धुवून काढायची मस्तपैकी. तर भरपूर दिवसातून आहे ना शेगडी मी अशी पाईपानी धुवून काढली, पण बर्नरमध्ये पाणी नाही जाऊन दिलं. तर सर्व असं मस्त एकदम क्लीन वाटत होतं, जसं काही नवीनच किचन आहे आपलं असं वाटत होतं. तर बघा या पद्धतीने असं मस्त सगळं स्वच्छ केलं. जर तुम्हालाही असा किचन वट्टा स्वच्छ करायचा असला तर या पद्धतीने तुम्ही नक्की किचन वट्टा स्वच्छ करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.